आवडे हे रूप गोजिरे सगुण पाता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे जो मी तुझ पाये पांडुरंगा लाचावले मन लागली शे गोडी लाचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे जो मी तुझ पाये पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावे आळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे जो मी तुझ पाये पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं श्री राधा मेरी स्वामिनी जन्म जन्म मोहि दीजे श्री वृंदावन में वास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे तो मुक्ति मुक्त हो जाय शिवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागो निज चरणा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागो निज चरण लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरजयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणे आता शरदिंदू समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलय सरस्वती नमोस्तुते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे वारकरी संप्रदायाचे परमोच्च मानबिंदू जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय
भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना आपल्या अंतःकरणातली आवड सांगतायत आणि आवड सांगत असताना शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये भगवान परमात्म्याशी एक संबंध जोडतायत. विठाला 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 सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या मौजे चिंचोटी या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजची तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं तथा सर्व तरुण मित्रमंडळीच्या वतीनं तथा आमचे पारमार्थिक प्रेमी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्याच गावचे भूमिपुत्र आदरणीय लक्ष्मण महाराज सोनवणे अर्थात महाराजांच्या वतीने आणि सर्व तरुण मित्रमंडळीच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. जशी ज्ञानोबाराय तुकोबाराय मला बुद्धी देतील तशी उर्वरित वेळेमध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. खरं तर आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा मला वाटतं तिसरा दिवस आहे आणि गेली 3 दिवसापासून मोठ्या उत्साहामध्ये आपला या ठिकाणी सप्ताह चालू आहे. खरं तर सप्ताह म्हटलं की अगोदर 2-2, 4-4 महिने नियोजनं चालतात. गावचा सप्ताह म्हटल्याच्या नंतर कमीत कमी 1 महिना तरी अगोदर नियोजन चालतं. पण मला वाटतं आपल्या गावचा सप्ताहाचं नियोजन सप्ताह सुरू व्हायचं त्या दिवशी झालेलं आहे आणि एकाच दिवसामध्ये या सर्व तरुण मित्रमंडळींनी या सप्ताहाचे नियोजन केलेलं आहे. म्हणून खरंच द्यावे तेवढे धन्यवाद तरुण मंडळाला. विठाला विठाला. कारण एक सांगू का, आजकाल सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सगळ्यात जास्त जर महत्त्वाचं कोण असेल तर तरुण मंडळीची गरज आहे. महाराज एरवी आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो पण फिरत असताना सहजी आमच्या पुढे तरुण कुणीच नसतात महाराज. आमच्या पुढं सगळे हाफ तिकीटवाले लाडक्या बहिणी 23-65च्या पुढच्या. परंतु आज मला वाटतं इथं जवळजवळ अर्धी संख्या तरुण मित्रमंडळाची तरुण मुलाची आहे. आणि मग या सप्ताह करता परमार्थ करतात महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणून परमार्थाची खरी गरज जर असेल ते तरुणांना आहे. तरुण पिढी सुधारण्याकरता आहे. एक सांगू का, म्हाताऱ्या माणसाला कीर्तनाची अजिबातच गरज नाही. म्हाताऱ्या माणसाचं एकच काम आहे आता जागेवर बसल्या बसल्या हरिहरी करायचं. सध्या परमार्थामध्ये तरुण मुलांची गरज आहे आणि मला वाटतं आपल्या गावाने उत्तांग भरारी घेतलेली आहे. सगळे तरुण मंडळी या ठिकाणी सप्ताह करता पुढे आलेले आहेत. म्हणून एक विनंती आहे, तरुणांनी जरी हातामध्ये कारभार घेतला ना पण मार्गदर्शन मात्र वृद्ध माणसाचं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं मार्गदर्शन आणि तुमचं कर्तृत्व गावाचं नाव नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला. म्हणून असं गोड असं नियोजन आहे आणि मला वाटतं आज तिसरा दिवस वाटतच नाही, असं वाटतं 7वाच दिवस आहे की काय. म्हणून आज या ठिकाणी गोड असं नियोजन आहे. सेवेकरता उपस्थित सर्व महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळजवळ मला बरेच जण इथं ओळखतात आणि मीही बऱ्याच जणाला ओळखतो. कारण आता मला वाटतं 2 महिन्यापूर्वी याच मंदिरात मी कथा केली होती आणि टाळकरी मंडळीसुद्धा आपल्या परिचयाचे. त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, आपल्या गावावर सुद्धा ज्यांचं प्रेम आहे, अनेक दिवसापासून सेवा करतात असे तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय परम आदरणीय ज्ञानोबा माऊली अण्णा कुटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना द्यावे तितके धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्याच गावचे आदरणीय अण्णांचे चिरंजीव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याचप्रमाणे आपल्या गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्ती पारायण आम्ही आळंदीमध्ये जवळजवळ 10 वर्ष सोबतच होतो लहानपणापासून, म्हणजे भांडणं करण्यापासून ते आत्तापर्यंत आदरणीय महाराजांनी आम्ही सोबत होतो. म्हणून आमचे लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच गावा शेजारचे हरिश्चंद्र पिंपरीचे आदरणीय रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुतुल्य गुरुबंधू श्री हरिभक्ती पारायण आमचे परम आदरणीय, मला लहानपणापासून जे ओळखतात आदरणीय पुंडलिक तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आपल्याच परिसराला एक नवीन गायक लाभलेले आदरणीय राहुल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता जवळजवळ बाकीच्यांची कावांना आपला परिचय नाही, परंतु सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. सर्व मुलं या ठिकाणी उपस्थित आहे, गावातील तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असे साऊंड सिस्टीम ज्यांची, अशा हॉलमध्ये सुद्धा गोड ज्यांनी आवाज ठेवला असे दादा तुम्हालाही धन्यवाद. त्याचप्रमाणे इकडं अनेक गावातील परिसरातील मंडळी आहेत. आणि मी ज्यांच्यामुळे परमार्थात आलो, ऐकताय ना, ज्यांनी मला या परमार्थाची वाट दावली असे आपल्याच गावचे भूमिपुत्र आदरणीय श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य विक्रम अण्णा गोंडे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरे आमच्यावर असणारे कृपाछत्र करणारे आपल्याच गावचे आदरणीय वारकरी जीवन ज्यांचं आहे, असे गाथ्यावर आणि ज्ञानेश्वर ज्याची निष्ठा आहे असे आळंदी पंढरीचे वारकरी या ठिकाणी दामवांना गोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही या ठिकाणी वारकरी आपल्या गावचेच आहेत, म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असे मृदंगवादक आदरणीय सोहम महाराज बोबडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुतुल्य गुरुबंधू आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार परम आदरणीय रामेश्वरजी महाराज जाधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे पुढे शूटिंगवाले दादा आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, सेवेला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. आज जो सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा, फक्त कीर्तन ध्यान देऊ नका महाराज, फार सुंदर विषय आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, कारण आल्याच लक्ष्मण महाराजांनी मला सांगितलं, महाराज एक तर कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला, तुम्हाला यायला वेळ झालाय, म्हणून जास्त वेळ कीर्तन करायचं नाही, 12च्या पुढे 1 मिनिटं सुद्धा जायचं नाही, म्हणून अगदी आपल्याला वेळेमध्ये चिंतन सेवा करायची. ऐका, आज जो सेवेकरता निवडलेला अभंग तो तुकोबारायचा अभंग का निवडला, हाच का निवडला, त्याचं कारण आहे. पहिल्या दिवशी तुम्ही परमात्म्याच्या नावाचं वर्णन ऐकलं, हरिमनता भुक्ती, बरोबर ना, हरिमनता मुक्ती, म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर काय फायदा होतो तुम्ही पहिल्या दिवशी ऐकलं. दुसऱ्या दिवशी तुम्ही चिंतन ऐकलं काय, त्या परमात्म्याला काय आवडतं, भाविकाची आवडी देवा, आणि मग तो नेमका परमात्मा कसा आहे आणि त्याच्याशी कसा नातं जोडायचं याचा विचार आपल्याला आज करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याशी नातं जोडतात आणि परमात्म्याची आवड सांगत असताना स्वरूपाचं वर्णनही करतात महाराज. पण आपल्याला प्रस्तावना अशी करायची की परमात्म्याशी तुकोबाराय नातं जोडतायत, अर्थात संबंध जोडतायत. कारण याच अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात, पुरवा वेळी माय बापा, म्हणजे आज जगद्गुरु तुकोबाराय मायबाप म्हणतात, म्हणजे तुकोबाराय देवाशी संबंध जोडतात. मग सांगू का, माणसानं जन्माला आल्याच्या नंतर एकतर देवाशी संबंध जोडावा, नाहीतर संताशी संबंध जोडावा. ऐकताय ना, माझं बोलणं कळतं ना तुम्हाला. एकतर देवाशी संबंध जोडावा, नाहीतर संताशी संबंध जोडावा. पण सांगू का, जीव कोणाशी संबंध जोडील सांगता येत नाही महाराज. आचार्य अध्यास भाषेमध्ये विस्तार करतात की म्हणतात, जीव आपला संबंध कधी कधी देहाशी जोडतो, जीव आपला संबंध कधी कधी देह संबंधी जोडतो, आणि जीव आपला संबंध कधी कधी जडाशी जोडतो. आता जीव ज्यावेळेस आपला संबंध देहाशी जोडतो, थकलो वा रुसलो वा, मी लंगडा आहे, मी पांगळा आहे, खरं सांगा बरं, आत्मा लंगडा आहे का हो? गीता तर सांगते, नयनम छिंदन्ति शस्त्राणी नयनम दवती पावक. मग देहाशी संबंध जोडल्यामुळं लुळा, लंगडा, पांगळा असे शब्द वापरतो. आता जीव आपला संबंध कधी कधी देह संबंधी अशी जोडतो. देह संबंधी अशी कसा जोडतो हे उदाहरण सांगतो. काय झालं, एक जण दररोज कीर्तनाला यायचा, पण माझ्या कीर्तनाला आला नाही. मग मी विचारलं, का रे दररोज कीर्तनाला येतो, रात्री कीर्तनाला दिसला नाही. त्यानं सांगितलं, काय सांगावं महाराज, अहो फार डोकं दुखत होतं म्हणे. म्हटलं, अरे डोकं दुखत होतं, मग एखादी गोळी घ्यायची, नाही तर थोडासा झेंडूबाम लावायचा. म्हणे महाराज, माझं नाही, तिचं. तिचं म्हणजे कोणाचं, मला बहिणीचं म्हणायचं होतं, तुम्ही बायकोचं म्हणले, बरं असू द्या. म्हणजे हा जीवानं जोडलेला देह संबंधी अशी संबंध. आणि जीव आपला संबंध कधी कधी जडाशी जोडतो. जडाशी कसा जोडतो तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं, आपल्या चिंचोटीमधल्या एका व्यक्तीनं वडवणीमध्ये 2 मजली घर बांधलं.
आणि 2 मजली घर बांधल्याच्या नंतर नवरा बायको दोघंच राहायला गेले. आता विचार केला 2 मजली घर आहे, आता या घरामध्ये आपण दोघंच राहतोय, त्यापेक्षा आपण एक करू, एका मजल्यामध्ये आपण राहू आणि दुसऱ्या मजल्यामध्ये आपण दुसऱ्याला काय करू, बोला की दुसऱ्याला किरायाने देऊ, भाड्यानं देऊ आणि मग एक भाडे करू, भाड्या त्या ठिकाणी भाड्यानं राहायला आला. कळतंय ना, भाड्यानं राहायला आला आणि भाड्यानं राहायला आल्याच्या नंतर त्यानं सगळा आपला पसारा व्यवस्थित त्या घरामध्ये लावला. पण लावल्यानंतर विचार केला आपल्या अंगातलं शर्ट कुठंतरी अडकावं म्हणून खुंटी पाहिली, पण कुठंच खुंटी दिसेना. मग यानं हातोडी घेतली, खिळा घेतला आणि तो भिंतीमध्ये ठोकायला लागला आणि ठोकता ठोकता दणदण आवाज आल्याबरोबर तो घराचा मालक त्यांच्याकडे गेला. ओ भिंतीमध्ये खिळा ठोकू नका म्हणे. का? अरे तो भिंतीत नाही, माझ्या छातीत ठोकल्यासारखा वाटतो म्हणे. याला म्हणायचं जीवानं जोडलेला जडाशी संबंध. विठ्ठला म्हणून एक सांगू का, एकतर जडाशी माणसानं संबंध जोडू नये आणि देहाशी संबंध जोडू नये. एक तर संबंध देवाशी आणि दुसरा देवमान्य संतांशी जोडावा. का? त्याचं कारण आहे, तुकोबारायांनी जर जडाशी संबंध जोडला असता तर मला वाटतं दिवाळं निघल्यानंतर तुकोबाराय डोक्याला हात लावून बसली असती. तुकोबारायांनी जर देहसंबंधाशी संबंध जोडला असता तर मला वाटतं तुकोबाराय एक पत्नी मेल्याच्या नंतर रडत बसले असते. पण तसं झालं नाही. का? त्याचं कारण आहे, तुकोबारायांनी एकतर देवाशी संबंध जोडलाय आणि दुसरा संतांशी जोडलाय. विठाला विठाला. आता देवाशी कोणता जोडला आणि संतांशी कोणता जोडला, दोन्हीलाही प्रमाणात महाराज संतांशी कोणता संबंध जोडला महाराज म्हणतात, ते माझे सोयरे सज्जन सांगा ते. पण कोण? पायाट भीती विठोबाचे, हे पायात भीती विठोबा, पायात भीती विठोबा, ते माझे सोयरे सज्जन सांगा, ते माझे सोयरे सज्जन सांगा, ते माझे सोयरे सज्जन सांगा, ते माझे सोयरे सज्जन सांगा. हे पायात भीती विठोबाचे, पायात भीती विठोबाचे, पायात भीती विठोबाचे, महाराज संतांशी कोणता संबंध जोडला? महाराज म्हणतात ते माझे सोयरे सज्जन सांगा, ते पायाट विती विठोबाचे. म्हणजे संतांशी संबंध जोडला. किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत, हा संतांशी संबंध जोडला. पण आज आपल्याला संतांशी संबंध जोडायचा नाही, देवाशी संबंध जोडायचा आहे. मग देवाशी कोणता संबंध जोडला? तुकोबारायचा प्रमाण आहे महाराज. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणजे एक देवाशी संबंध जोडला आणि दुसरा संतांशी जोडला. मग महाराज आम्हाला आज देवाशी संबंध जोडायचा आहे. सांगा बरं आम्ही काय संबंध जोडावा? ऐका, मी तुमच्या समोर काही संबंध सांगतो. पहिला संबंध देवाशी जोडायचा. देवाला म्हणायचं, देवा अरे तू माझा मालक आहे आणि मी तुझा नौकर आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंक. देवा तू माझा मालक आहे आणि मी तुझा नौकर आहे. देवाला आपलं मालक करायचं ना आपण त्याचं नौकर व्हायचं. का? त्याचं कारण आहे, जसं व्यवहारामध्ये एखाद्या नोकरानं जर एखाद्या मालकाची चोख सेवा केली ना महाराज, चोख 10-20 वर्षे इमानदारीने सेवा केली ना, एक दिवस काय होतं, एक दिवस तो मालकच आपलं नोकरच मालक होऊन जातो महाराज. महाराज म्हणतात, सेवक तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याशी. त्याची सगळी सत्ता त्याला भोगायला भेटते. पण कधी देवाला आपलं मालक करायचं ना आपण त्याचं नौकर व्हायचं. विठाला विठाला. पण काही लोक म्हणतील महाराज असलं संबंध आम्हाला नको, कारण सध्या कोणालाच नोकर व्हावं वाटत नाही महाराज. प्रत्येकाला काय व्हावं वाटतं? काय व्हावं वाटतं? मालक. सांग बरं भाया, तुला मालक व्हावं वाटतं का नोकर व्हावं वाटतं? हा, कुणाचा? म्हणजे प्रत्येकाला काय व्हावं वाटतं? मालक व्हावं वाटतं महाराज. मग एक करायचं काय, देवाला आपलं नौकर करायचं ना आपण त्याचं मालक व्हायचं. महाराज असं होता येतं, असं सुद्धा होता येतं महाराज. कितीतरी उदाहरण आहे. दास्य करी दासाचे, गुन्हे न सायतयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे, तुका म्हणे हरी होय म्हणे राका मारे देव दास होतो. काय झालं मला सांगा बरं? नामदेव महाराजांच्या घरामध्ये माणसं किती? हा, महाराज म्हणतात नामयाचे घरी
14 जण स्मरती हरी. आणि नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसं, 14 माणसाचं काम करण्याकरता एक दाशी होती, तिचं नाव होतं हौसाबाई. नाही जनाबाई. काय होतं? जनाबाई. जनाबाई. आता ऐका, जनाबाईला 14 जणांचं काम करणारी दाशी महाराज जणी. आणि मग एक असतं महाराज, ज्या बाईला घरामध्ये कामं जास्त असतात ना, तिला शरीराकडे लक्ष द्यायला लक्ष्मण महाराज वेळच नसतो. तिला ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ, आणि मग एवढी कामं करायची. आणि मग असं म्हणतात की त्या जनाबाईच्या डोक्यामध्ये ओवा झाल्या. जनाबाई महाराज स्वतः सांगतात, जनी डाईने पेटली, जनी डाईने पेटली, जने डाईने पेटले, जने डाईने पेटले, जनी डाईने पेटली, जनी डाईने पेटली, जने डाईने पेटले, जने डाईने पेटले, विठाबाई दाविळली, जनी डाईने पेटली, जनी डाईने पेटली, विठाबाई लाविनले, जने डाईने पेटले, जनी डाईने पेटली. आणि महाराज 14 जणांचं काम करणारी दाशी जनी. आणि म्हणतात जनाबाईच्या डोक्यामध्ये वाज आला. जनाबाई महाराज म्हणतात, जनी डाईने पेटली, माझ्या जनीला नाही कुणी. आणि जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या. आणि वाच एक वैशिष्ट्य लक्ष्मण महाराज बरं का तात्या. वा काय करतात, पेटली शब्द इथं का वापरला त्याचं कारण, वाचं वैशिष्ट्य असं असतं महाराज, बाई दिवसभर कामात असली ना, त्या निवांत झोपतात. कोण? वा. दिवसभर काम करत असताना ते दिवसभर झोपतात महाराजांनी. एकदा का काम धंदा करून संध्याकाळी 9-10 वाजता बिचारी माता माऊली झोपली की त्या वळवळ करतात. म्हणजे दिवसभर झोपायचं आणि रातभर वळवळ करायचं. हे काम कोणाचं? मला वाटलं बोचं म्हणता काय. नाही, आमचं तसंच आहे, पण सध्या वाचं सांगतोय. आणि मग त्या जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या. पण महाराज जनाबाईला कोणीच नाही. आणि मग जनाबाईला कोणी नाही परमात्म्याच्या लक्षात आलं. आणि परमात्म्याने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी अगं एक कर, अगं माझ्या जनीच्या डोक्यामध्ये वा झाल्यात, अगं तू थोडे जाऊन काढतेस का? जनाबाई रुक्मिणी म्हणले, देवा तुमचे भक्त, तुमची जनीन, तुम्ही आपल्याच्यानं ते काम व्हायचं नाही. भगवंतानं रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी वा काढायचं काम पुरुषाचं नाही, त्याला स्त्री व्हावं वाटतं. मग रुक्मिणी विनोदानं म्हणले, साडी नेसा ना. देव म्हणले जमतंय तसं. आणि मग देवानं काय सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी रुक्मिणीची पैठणी काढली आणि नाना प्रकारचे अलंकार घातले महाराज. साडी घातली, पुतळ्या घातल्या, डोरले घातले, काय काय घातलं सांगू का? होय अण्णा सांगू? आपल्या तर नाही बरं. पातली आली घोडदार तोड शोभे पैंजनावर, चोळील्या आली जर काट हातात सोन्याची बोट, गळा घालून बोरमाळ मोहनमाळ पुतळ्याची माळ, गळा घालून साखळी साखळी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिलवरान, भांग भरला मोत्यान, नाकात नत सरजाची नती मध्ये लाल खडा, कानात शोभे जुबाबाईच्या माझ्या, नाकामध्ये मेहबूबा. हे आपल्यात नाही बरं. आणि मग नाना प्रकारचे परमात्म्याने अलंकार घातले आणि सुंदर एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि जनाबाईच्या दारामध्ये गेली. जनाबाई म्हणली, बाई मला जनी म्हणणारं गावातलं नेमकं कोण आहे? म्हणून जनाबाई आली. कोण हो तुम्ही? तिनं सांगितलं, अगं मी तुझी मावशी, तुझी बहीण. तिनं सांगितलं, बाई मला एक मावशी नाही. बरं एक पिंपरखेडमध्ये दिली होती, ती कधी येत नाही. आणि बरं दुसरी पिपरीत दिली होती, ती तर कधीच येत नाही सप्ताह सोडून. ही नेमकी आली कोणती? तिनं सांगितलं, अगं जणे मी तुझ्या मावशीच्या नंदाच्या भावाच्या नातीची पोरगी. मग तुझी कोण? आणि काय जणे, अगं किती डोक्याचं टारलं करून ठेवलं, चल म्हणे मी तुला नाव घालते. आणि मग परमात्म्यानं काय केलं, जनाबाईला नाव घालायचं ठरवलं. आणि नाव घालायचं ठरवलं आणि परमात्म्यानं पाहिलं तर पाणी नाही. आणि मग जनी बैसली पाण्याला, नायाला पाणी नाही सानाला.
फार जनाबाईंनी वर्णन केलंय महाराज. आणि मग परमात्म्याला त्या ठिकाणी न्हायला पाणी नाही, स्वतः घागर घेतली, चंद्रभागेच्या तीरावर गेले, पाणी आणलं आणि सुंदर गरम पाणी करून आता कशाची साबण कशाची शॅम्पू महाराज, सुंदर असं त्या करंजीचा कडीपत्ता कडुलिंबाचा पाला शिजवला आणि सुंदर पाणी तयार केलं. जनाबाईला नाव घातलं. पण सांगू का, नाव घातल्याच्या नंतर सुद्धा सगळ्या वा गेल्या नाही. मग परमात्म्याने विचार केला आपण दुसरं केलं पाहिजे. काय? परमात्म्याने विचार केला आपण हातानं वा काढू. मग परमात्मा बुधवारी वडवणीच्या बाजारला गेले आणि वडवणीच्या बाजारला गेल्याच्या नंतर सुंदर अशी एक फणी आणली. कारण कांगव्यामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. एक असतो खिशात ठेवायचा कांगवा, एक असता माता माऊलीला विचारायचा कांगवा, आणि एक कांगवा असा असतो मला त्याला दोन्हीकडून दात्रे असतात. त्याला काय म्हणतात? हा, फणी. गजदंताची करोनी फणी, काम क्रोधाचा गुंता काढोनी साजनी घाला गवेनी. आणि महाराज परमात्म्याने लगेच फणी आणली आणि फणी आणल्याच्या नंतर परमात्मा आता जनाबाईला पुढं बसवलेलं आहे आणि पुढं बसवल्याच्या नंतर परमात्मा मात्र वा काढतायत. पण सांगू का, फणीमध्ये सुद्धा सगळ्या वा अडकल्या नाही, गरीब अडकल्या जयललितासारख्या. बाकीच्या बऱ्याच तशा होत्या महाराज. कुणी चक्की खाल्ली, कुणी काय खाल्लं, त्या अजून अडकल्या. काही नाही तो मंत्रालय जाळी महाराज. अजून ते काढून टाका बरं. हा, नाही तर घोटाळा व्हायचा. विठाला हे लय अडचणीत आणतंय महाराज. कधी इंदोरी एवढा मोठा इंदोरीकर पण एक वर्षभर त्याला गुतीलं होतं. हा, अडचणीत आणलं होतं. मी तर आपला गरीब आहे, जाऊ द्या असू द्या. काय चाललं होतं आपलं? हा, ती फणी. हा, फण्या बरे ध्यानात राहतात फणी. आणि मग परमात्म्यानं फणीनं काढू लागले. पण सगळ्या वाकाय लक्ष्मण महाराज जायनात. मग परमात्म्यानं काय केलं, परमात्म्याला जनाबाईला असं पुढं बसवलं आणि पुढं बसवल्याच्या नंतर स्वतः परमात्मा पाठीमागे बसले आणि जनाबाईच्या डोक्यामध्ये एक ऊ शोधू लागले महाराज. आणि एखादी ऊ जर परमात्म्याला दिसली ना, एवढा आनंद व्हायचा महाराज. योगी दुर्लभ तो म्या देखील साजनी. आणि परमात्म्यानं ऊ पाहिल्याबरोबर बरं लगेच उचलली जाते का? नाही महाराज, लगेच नाही. मग अलगद परमात्म्याने उचलायची. का? कारण परमात्म्याने विचार केला, पटकन जर उचलली तर जनाबाईचे केस तुटतील, आणि जर का जनाबाईचे केस तुटले तर जनाबाई होईल ना टकली. अरे बरं, त्या वेळेला काय आयुर्वेदिक औषधं नव्हते. आणि मग एक ऊ शोधू लागले. बरं, शोधल्यानंतर लगे फेकून दिली जाते का? हा, काय केली जाते? परमात्म्यानं असं हातावर टेकावी आणि हातावर टेकल्याबरोबर तिच्याकडे आश्चर्यानं पाहावं. आश्चर्यवत पश्यती कशी देणं माश्चर्यवदवती तथे वचान्य. परमात्म्यानं विचार केला की काय भाग्य असेल कोणाचं? अहो, त्या जनाबाईचं हो. आणि मग परमात्म्यानं ऊ घ्यावी. बरं, ऊ घेतल्याबरोबर फेकून दिली जात नाही महाराज. मग महाराज काय केली जाते? बोबडे महाराज ती अशी नाकावर ठेवायची आणि नाकावर ठेवल्याबरोबर अशी चटकन वाजवायची. जमतंय राव तुम्हाला? आम्हाला ठेवता का 2 जणाला? विठाला विठाला. आणि मग परमात्म्यानं एक ऊ काढावी महाराज. मरे काय भाग्य असेल? मग खरं सांगा, जनाबाईने परमात्म्याला बोलवलं होतं का? हा, जनाबाईने असा फोन लावला होता का, देवा अरे माझ्या डोक्यात वाज झाल्या, जरा काढायला येतो का? म्हणजे आम्ही जर अनन्य भावाने भक्ती केली महाराज, तो परमात्मा आमचा नोकरही होतो. मग त्याला आपलं नोकर करायचं ना, आपण त्याचं मालक व्हायचं. विठाला. आता काही लोक म्हणतील महाराज हाही संबंध आम्हाला नको. मग त्याच्या पुढचा संबंध ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलाय. तू वल्लभा मी कांता ऐसा पडी येऊ. ज्ञानोबारा म्हणतात काय करा तुम्ही? एक करा. देवाला म्हणायचं, देवा तू माझा पती आहे आणि मी तुझी पत्नी आहे. महाराज हा संबंध वाईट वाटत असला ना, लय गोड संबंध आहे महाराज. जसं व्यवहारामध्ये आपल्या एखाद्या व्यवहारामधल्या एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाला जर पती म्हणून स्वीकारलं ना महाराज, काय अडचणी येतात? ज्ञानोबाराय म्हणतात ती सुटते आणि हा गुंततो. ज्ञानोबाराय म्हणतात आपणची होणी दुहिता की न मने मम पिता, तो सुटे पती गृहिता जावई शिरके. आणि एकदा का त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं ना महाराज, मग त्या स्त्रीला घरात काही अडचण असू द्या, मग टेन्शन स्त्रीला असतं का पुरुषाला असतं? खरं सांगा, घरातलं जर पीठ संपलं, चिंता कोणाला? पतीला का पत्नीला? कोण म्हणलं पतीला? पतीलाच, बरोबर आहे. चिंता कोणाला? घरातलं तेल संपलं, चिंता कोणाला?
पतीला नवे ना महाराज तुकोबारायला तर म्हणतात तिच्या अंगावरची साडी फाटकी असू द्या आणि ती जर अशी गावातून चालली ना महाराज लास्ट त्या फाटलेल्या साडीच्या स्त्रीची जात नाही. मग तो का मन नग्न भाज करते लाज स्वामी से, करते लाज स्वामी से, करते लाज स्वामी से. करते लाज स्वामीचे, करते लाज स्वामीचे, स्वामीचे करते लाज स्वामीचे. महाराज म्हणतात तुका म्हणे नग्न भाजन तरी ते लाज स्वामीची. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही माझ्याकडे पहा. विठाला 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 विठाला. जाऊ दे, इथंच काय तिकडं वर सुद्धा भांडणं तर इथल्या भांडणाचं काय, जाऊ दे, लेकरच असतात, फक्त त्यांना थोडं लांब लांब बसवा. विठाला विठाला. मग महाराज म्हणतात एक करा, त्या परमात्म्याला आपलं पती करा आणि आपण त्याचं पत्नी व्हा. काही लोक म्हणतील महाराज हाही संबंध आम्हाला नको, मग एक करायचं. माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला. मग परमात्म्याला आपल्या पती करायचं. काही लोक म्हणतील महाराज हाही संबंध आम्हाला नको, मग एक करा. काय देवाला आपलं पती करा वाटत नसेल ना तर काय करायचं, देवाला म्हणायचं देवा तू माझी बायको मी तुझं नाव राय. जागेत ना तुम्ही, देवाशी संबंध काय जोडायचा, देवाला म्हणायचं देवा तू माझी पत्नी आहे आणि मी तुझा पती आहे. महाराज हा जरी संबंध वाईट वाटत असला ना लय गोड संबंध आहे. आपल्याला सगळ्याला एकदा उदाहरण माहिती आहे, भगवान परमात्मा अर्जुनाकरचा. अर्जुनाची कोण झाला हा बायको सुद्धा झाला महाराज. सगळ्याला उदाहरण माहिती आहे. काय झालं, भगवान परमात्मा आणि अर्जुन असे काम्यक वनामध्ये फिरायला गेले आणि काम्यक वनामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर काम्यक वनामधलं वातावरण ते अर्जुनाने पाहिलं. कारण एक असतं महाराज, वातावरणामध्ये माणसाची बुद्धी बदलते. तुम्ही पहा, तुम्ही जर एखाद्या वेळ ढोलकीचा आवाज आला तर माणसाच्या मनात लगेच काय येतं, पाटील. आणि पकवाजाचा जर आवाज आला तर पाटीलच आठवतात, पण पुरुषोत्तम पाटील, अनिल महाराज पाटील. म्हणजे का, फक्त वातावरणामध्ये बदल असतो. तसं आता अर्जुनाने ते काम्यक वनामधलं वातावरण पाहिलं आणि वातावरण पाहिल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनामध्ये सहज आलं. अर्जुन म्हणला इथं जर सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. पण देवाला कळत नाही का महाराज, चतुरात शिरोमणी. परमात्म्याला कळालं महाराज. परमात्म्याला अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे मला लईच तहान लागली म्हणे. अर्जुनानं सांगितलं देवा मग सगळीकडे वन दिसतात, अरे झाडी दिसती, चला म्हणे कुठून नाही पाणी आणू. देवानं सांगितलं ठीक आहे अर्जुना तू एक काम कर, तू रातातच थांब, मी पाणी घेऊन येतो. आणि देव पाणी आणायला म्हणून गेले, एका झाडाच्या आड गेले, सुभद्रेचं खरं रूप घेऊन अर्जुनाकडे आले. आणि अर्जुनासोबत आल्याच्या नंतर 2 तास गप्पा झाल्या महाराज. किती, 2 तास दोघांचं बोलणं बसणं झालं. आणि बोलणं बसलं झाल्याच्या नंतर भगवान ते अर्जुनाने त्या सुभद्रेला सांगितलं म्हणे सुभद्रे आता खरं सांगा सुभद्रा होती का अर्जुन होता? तो भगवान परमात्मा, म्हणजे तुम्ही जागेत भगवान परमात्मा होते. आणि मग आता अर्जुनानं त्या सुभद्रेला सांगितलं म्हणे सुभद्रे अगं इथं 2 तास झाला आपण गप्पा हाणतोय, पाणी तर इथं जवळ आहे पण तुझा भाऊ कधी येईल सांगता येत नाही, एक काम कर तू पटकन निघून जाय. सुभद्रा म्हणली पण जाते, पण आपली भेट झाली होती याची काहीतरी आठवण पाहिजे ना. लगेच अर्जुनाने अशी आपल्या बोटातली सोन्याची काढली, ही चांदीची बघू नका, सोन्याची अंगठी काढली सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. आणि तेवढ्यामध्ये आता ती सुभद्रा निघून गेली होती. पण खरं सांगा सुभद्रा होती का भगवान परमात्मा होते? भगवान परमात्मा होते. आणि लगेच परमात्मा त्या रथाच्या बाहेर गेले आणि रथाच्या खाली गेले, एका झाडाच्या आड गेले, साडी काढली पॅन्ट घातली, म्हणजे ते पितांबर घातला. आणि पितांबर घालून लगेच त्या ठिकाणी अर्जुनाच्या जवळ आले आणि म्हटले अर्जुना जरा यायला उशीर झाला का? अर्जुन मला नाही देवा 11 वाजता जरी थांबला असता तरी काय अडचण नव्हती म्हणे. आणि मग 2 जण निघाले. पण देव लय खोडील महाराज, देव असा खोडील. देव अर्जुनाला आठवण करून द्यायचा, अर्जुना अरे मी तिकडं पाणी आणायला गेलो होतो तिकडं. कशामुळं? अंगठी. पण अर्जुनाच्या मात्र काही लक्षात आहे ना. अर्जुन घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर सहज सुभद्रा पाणी घेऊन आली आणि अर्जुनाचं लक्ष मात्र सुभद्रेच्या बोटाकडे गेलं, खऱ्या सुभद्रेच्या, पण अंगठी मात्र दिसेना. मग अर्जुनानं सुभद्रेला सांगितलं सुभद्रा अगं अंगठी कुठं आहे? सुभद्रा म्हणली अंगठी? कोणती अंगठी? अगं तुला त्या दिवशी
दिवशी मी काम्यकवानामध्ये दिलेली अंगठी सुभद्रा म्हणली बाई आपले 8 दिवस झालं भेटत नाही. कोणत्या सुभद्रेने अंगठी दिली, कोण आली होती? कारण यांचा एवढा संशय महाराज मागच्या वर्षी माझ्यासोबत एक ड्रायव्हर फिरत होता, त्याच्यामुळे मी गाडीच विकून टाकली. आता महाराजाला म्हणत असतो तुमच्यासोबत मला नाही, कारण ती अशी भानगड महाराज त्याची बायको एवढी संशय घ्यायची. माझ्यासोबत कीर्तनाला जरी आलं तरी फोन करायचे, हॅलो कुठे आहे तुम्ही? हा म्हणायचं कीर्तनाला आहे. मग महाराज कुठे आहेत? अरे माझ्याजवळ करा म्हणे व्हिडिओ कॉल. ती लगेच व्हिडिओ कॉल करायची. व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर दाखवा महाराज. ते म्हणे अरे हे बघ महाराज, ठीक आहे म्हणे. ठेवला फोन. 5-10 मिनिटांनी परत फोन. असं केलं. योग्य दिवशी तिने फोन लावला, हॅलो कुठे आहे तुम्ही? म्हणे कीर्तनाला आलो चिंचोटीला. म्हणे कीर्तनाला आले, मग एक काम करा महाराजाला दाखवा म्हणे मला. त्यानं व्हिडिओ कॉल केला, मला दाखवलं. बरं ठीक आहे म्हणे. म्हणे ठीक आहे सप्ताह कुठे आहे? मंडप दाखवा. त्यानं मंडपही दाखवलं, सगळं दाखवलं. ठेवा म्हणे फोन. त्याच्या काही लक्षातच येईल. त्यानं परत फोन लावला, गोड बोलून विचारलं म्हणे का गं कशामुळे फोन लावला होतास? तिनं सांगितलं अहो काही नाही, अडचण अशी आपल्या गावात 1 तास झालं कोणतरी पळून गेली म्हणे, म्हणून म्हणलं तुम्ही कुठे शोधावं म्हणे. विठाला तसा संशय महाराज. तसा आता सुभद्रेने विचारला अहो कुठं गेले होते, कोण आली होती? अर्जुनाला राग आला महाराज. अर्जुनाची कमरेची तलवार काढली. आज तलवार काढल्याच्या नंतर अर्जुनाने त्या सुभद्रेला मारणार तेवढ्यामध्ये परमात्म्याने हात धरला. म्हणे अर्जुना अरे थांब. म्हणे का थांब? अरे एका अंगठीसाठी खोटं बोलती म्हणे. त्या दिवशी काम्यकवानामध्ये मी हिला अंगठी दिली, आता नाही म्हणते. भगवान परमात्म्याने विचार केला आपलंच का रस्ता नाही. भगवंतानं खऱ्या सुभद्रेला घराच्या बाहेर काढलं, कडी लावून घेतली. अर्जुनाला सांगितलं अर्जुना सुभद्रा पाहिजे की म्हणे त्या दिवशीची अंगठी पाहिजे म्हणे. हो डोळे झाक म्हणे. अर्जुनाने डोळे झाकले. परमात्म्यानं लगेच रूप धारण केलं आणि अर्जुनाने डोळे उघडल्याबरोबर तीच सुभद्रा तीच अंगठी दिसू लागली. आणि मग अर्जुनाच्या डोळ्यात मध्ये अश्रू आले आणि अर्जुन सांगू लागला देवा अरे माझ्याकरता तू माझी बायको सुद्धा झालास म्हणे. मग आम्ही जर अनन्य भावाने भक्ती केली ना महाराज, तो परमात्मा आमची पत्नी सुद्धा होतो. मग त्याला आपलं पत्नी करायचं ना, आपण त्याचं पती व्हायचं. विठाला मग महाराज हाही संबंध आम्हाला नको. मग आणखी संबंध काय? एक करा, देवाला आपलं मित्र करा ना आपण त्याचा सखा व्हा. सख्यपणे अर्जुन नरनारायण. मित्रत्वात परमात्मा काय करतो? सगळी भगवद्गीता सगळं महाभारत त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी का? फक्त अर्जुना करता. म्हणून त्याला मित्र करा. काही म्हणतील महाराज मित्र नको, मग शत्रू बनवा. रावणानं शत्रुत्व पत्करलं पण जीवनाचं काय झालं? कल्याण झालं. कंसानं शत्रुत्व पत्करलं, जीवनाचं काय झालं? कल्याण झालं. मग वैरी करा, ठीक आहे महाराज हेही नको. मग एक करा काय? हे संबंध वाटत नसेल देवाला आपलं मायबाप करा. विठ्ठल मायबाप चुलता. काही लोक म्हणतील मायबापही नको. मग एक करा, देवाला मायबाप म्हणून वाटत नसेल असं नसेल ना तर एक करायचं, देवाला आपलं लेकरू करायचं ना आपण त्याचा बाप व्हायचं. काही म्हणतील महाराज असंही होता येतं का? असंही होता येतो. आता पिवळ्या शर्टवाले दादा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. खरं सांगा तुम्हाला कीर्तन करता येतं का? नाही येत. पण कीर्तन करायचं बाप व्हायचंय का? कीर्तन करता येत नाही पण कीर्तन करायचं बाप नक्की होता येतंय. त्याच्याकरता एक करावं लागतंय, पोरगा आळंदीला टाकावं लागतंय. विठाला तसं आम्हाला देव नाही होता आलं ना, ठीक आहे नका हो, पण देव पोटाला येणं आपल्या हातात आहे ना. आम्ही जर अनन्य भक्ती केली ना महाराज, फक्त एक करा, देव जर पोटाला यायचं असेल त्या दशरथ राजाला विचारा, राजा अरे राम प्रभू पोटाला येण्याकरता तू काय साधना केली? तशी साधना करा, नक्कीच जगाचा मालक पोटाला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला मग अनेक संबंध सांगितले महाराज, पण आपल्याला जो संबंध जोडायचा तो फार गोड आहे. महाराज म्हणतात देवा तुझ्याशी मी संबंध जोडलाय. कोणता संबंध? पूर्वावी आळी माये बापा. म्हणजे आज जगद्गुरु तुकोबाराय देवाला मायबाप म्हणतात आणि मायबाप म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय लढीवाळ होतात. कारण एक आहे महाराज, लढीवाळी मुलगाच करू शकतो, तेही बापाच्या जवळ. दुसऱ्याजवळ माणूस लाड करतो का मुलगा? नाही महाराज करीत. मग तुकोबारायने आज देवाला बाप म्हटलेलं आहे, स्वतः लढीवाळ झालेले आहेत आणि तुकोबाराय देवाला प्रार्थना करता, देवा अरे तू माझा मायबाप आहे. मग देवा माझी सुद्धा आता एकच इच्छा आहे, माझी एक इच्छा पूर्ण कर. ती इच्छा कोणती? ती सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता दृष्टी पुढे ऐसाच तो राहे. 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 आता दृष्टी पुढे ऐसाच तो राहे.
आहे